जय गजानन जयतु संस्कृत रसास्वाद अन्योक्तींचा या मालिकेमध्ये आपल्या समोर पुढची अन्योक्ती वृक्षान्योक्ती. वृक्षाला उद्देशून कवींनी सुभाषित केलं, अन्योक्ती केली, आपल्या समोर एक वेगळा विचार ठेवला. कुठल्याही गोष्टीकडे पाहायचं कसं, कुठल्याही गोष्टीतून शिकायचं कसं, हा त्यांचा मूळ उद्देश आहे सगळ्या अन्योक्तीकारांचा. हे आपण पाहतोय. भले ते कोणी लिहिली आपल्याला माहिती नाही, केव्हा लिहिली आपल्याला माहिती नाही, पण उद्देश हा निश्चित आहे की माणसाला काही ना काहीतरी वेगळी दृष्टी प्रदान करायची. आणि नुसती दृष्टी प्रदान करायची असं नाही, तर आत्मविकासाची एक संधी, एक मार्गदर्शन त्या माध्यमातून लोकांच्या समोर ठेवायचं. आणि मग वेगवेगळ्या गोष्टीतून चांगल्या गोष्टी कशा घ्यायच्या त्याची भूमिका आपल्या समोर ठेवायची. त्या गोष्टींनी जर त्या गोष्टी युक्त असतील, म्हणजे जे जे गुण आपण पाहणार आहोत त्या गुणांनी जर त्या गोष्टी युक्त असतील आणि त्या माझ्यापेक्षा निम्न स्तरावरच्या असतील, तर मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहे. मग या गोष्टी जर वृक्ष करू शकतात तर मी नाही केल्या पाहिजे का, असा भाव त्याच्यामध्ये असतो. आणि म्हणून आपल्याला तशा प्रकारचं एक मार्गदर्शन करण्यासाठी, एक दृष्टी प्रदान करण्यासाठी सुभाषितकार सुभाषित आपल्या समोर ठेवतात वृक्षाला उद्देशून. काय काय म्हटलेलं आहे, कसं आहे वृक्षाचं जीवन, सूची आपल्या समोर देतात. धत्ते भरम कुसुम पत्र फलावली नाम. एक एक शब्द आपण पहिल्यांदा नुसतं ऐकून समजून घेऊ आणि मग त्याचं विवेचन करण्याचा प्रयत्न करू. धत्ते भरम कुसुम पत्र फलावली नाम धर्मव्यथाम वहती शीतभवम रुजम च यो देहम अर्पयति च अन्य सुखस्य हेतोः तस्मै वदान्य गुरवे तरवे नमस्ते. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. एक एक शब्द आपल्या समोर सांगितला. काय सांगितलं, पहिल्यांदा सांगितलं धत्ते भरम, तू भार वहन करतोस, अर्थात त्यांनी जणू काही लदबदून जातोस. या सगळ्या गोष्टींनी तू युक्त आहेस, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. काय काय, पहिल्यांदा सांगितलं कुसुम, दुसरं सांगितलं पत्र, तिसरं सांगितलं फल. रचना व्यवस्थित लक्षात घ्या. कुसुम पहिल्यांदा म्हटलं, वास्तविक पहिल्यांदा पानं येतात. कोणतंही झाड जेव्हा तयार होतं तेव्हा पहिल्यांदा पानं येतील, मग फुलं येतील आणि शेवटी फळं येतील. पण गंमत लक्षात घ्या, इथे रचना करताना मात्र त्यांनी बदल केलेला आहे. पानांच्या आधी फुलांचा विचार केला. का विचार केला असेल, शांतपणे समजून घ्यायचा थोडासा प्रयत्न करू. तो क्रम सुद्धा फार महत्वाचा असतो. त्या क्रमाचं चिंतन आपल्याला करता येतं. अनेकदा गंमत अशी आहे त्यातली, सुभाषितकारांना हे नेमकं माहिती होतं की नाही, किंवा असंच म्हणायचं होतं की नाही, हे आपण नाही सांगू शकत. पण आपल्या समोर हे चिंतन ठेवायचंय. का, कारण शास्त्रकारांनी सांगितलं अशा अनेक प्रकारची चिंतनं आपल्याला देत असताना एक मजेदार रचनाही सांगितली आहे. कवी करोति काव्यानी रसम जानाति पंडितः. कवी काव्य करतात, त्याचा रस पंडित लोक जाणतात. आणि मग ते अनेकदा अशाही गोष्टी आपल्या समोर सांगू शकतात पंडित लोक की जे त्या कवीलाही वाटेल, अरे हे तर मलाही माहित नव्हतं, मी तर सहज रचना केली, असं होऊ शकतं. तशी रचना इथं असू शकते. कवीला नेमकं करायचं की नाही माहित नाही. अनेकदा वृत्तात बसायसाठी चांगलं वाटावं या हिशोबात रचना केलेली असते, पण त्याच्यामागे चिंतन आपण करू शकतो. आपल्याला संधी आहे, लक्षात घ्या. ज्याला इंग्रजीमध्ये रिडिंग बिटवीन द लाईन असं म्हणतात. प्रत्यक्ष तिथं काही नाहीये, आपल्याला समजून घ्यायचंय. पुष्प हा पहिल्यांदा का विषय वापरला, वास्तविक पानं आधी लागतात, मग फुलं लागतात, शेवटी फळं लागतात. क्रम तसाच ठेवायला पाहिजे होता, नाही ठेवलेला. का फुलांचा ठेवलाय, त्याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. वृक्षांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य त्याला असलेले फुलं हाच आहे. त्या फुलांच्या आधारित वृक्ष ओळखले जाणार आहे, त्या फुलांच्या आधारित त्याचं महत्व असणार आहे, त्या फुलांकरता त्याची आकर्षकता आहे. आणि म्हणून वृक्षाचं खरं वैभव कोणतं, तर त्याला लागलेले फुलं. तुम्ही म्हणाल पानं नाही आहेत का, आहेत, ते सगळ्याच झाडांना असतात. फळं शेवटी का वापरले, एक तर ते नंतर लागतात, हा एक विषय. आणि सगळ्याच झाडांना कुठं फळं येतात, काही झाडं नुसते फुलांचेच झाड आहेत, म्हणून फुलांचा विचार जास्त महत्वाचा आहे. हा, ज्या झाडांना फळं लागतात त्यांनाही कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात आधी फुल येतं, फुलाचं रूपांतर नंतर फळात होतं, पण फुलं सगळीकडे आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून फुलाचं पहिल्यांदा वैशिष्ट्य केलं. बरं, फुलांच्या आधारे त्या वृक्षाचं वर्गीकरण होणार आहे.
जसं मी गणेश संप्रदायाचा अभ्यासक आहे, मोरयाला जे फुलं अत्यंत आवडतात त्या फुलांना मंदार पुष्प असं म्हणतात. हे जे मंदाराचे फुलं आहेत या झाडांचे पानं सगळ्यांच्या सारखे दिसतात. मग फुलांचं वैशिष्ट्य काय? त्याचं उत्तर आहे, जेव्हा त्याला फुलं येतात ना तेव्हा कळतो नेमका कोणता मंदार आहे, कोणत्या प्रकारचं. सामान्य भाषेमध्ये आपण त्याला अर्क किंवा रुई असं म्हणतो. अर्थात रुईमध्ये दोन प्रकार आहेत. पुन्हा छोटं फुल असतं ते वेगळं, मोठा असतो तो मंदार त्यातला भाग. अर्थात ते आपल्याला आता नाही सांगायचंय, पण फुलं आल्यावर कळतं निळा मंदार आहे, लाल मंदार आहे की पांढरा मंदार आहे. तीनही प्रकारचे येतात. मग ते तीन वर्ण जे आहेत, ते तीन रंग जे आहेत ते आपल्याला फुलातच कळणार आहेत. पानं सारखेच दिसणार आहेत. पानांकडे पाहून नाही सांगताय हा पांढरा मंदार आहे की हा लाल मंदार आहे. म्हणून फुलांचं वर्णन अधिक महत्वाचं. त्या फुलाच्या आधारे कळणार आहे वृक्ष कोणता आहे. आपल्याला हीच रचना चाफ्याच्या झाडाच्या बाबतीत पाहता येईल. वेगवेगळ्या प्रकारचे चाफे आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांचे पानं सामान्यतः दिसायला सारखे असतात, पण लक्षात घ्या पांढरा असेल तो वेगळा दिसतो, लाल वेगळा दिसतो, त्यातला किंचित पिवळसर असणारा एकदम सोनेरी नाही, सोनचाफा पूर्ण वेगळा असतो. पण चाफ्यामध्येच सोनेरी छटा असलेलं जे फूल असतं दिसायला पानं सारखेच वाटतात, लांबून फक्त चाफाच वाटतो. फुलांवर कळतं नेमका कोणता आहे. म्हणून फुलांचं वर्णन आधी घेतलं. धत्ते भरम, भर म्हणजे जणू काही बहर आलेला आहे पूर्ण, आणि भर शब्दाचा अर्थ भार शब्दाकडे सुद्धा आहे. या तिन्हींनी वृक्ष जेव्हा पूर्ण होतो ना, लदबदून जातो ना, तेव्हा एक महत्वाची गोष्ट घडते. फुलांमध्ये आणि पानांमध्ये ती तितकी जाणवत नाही, जाणवते फळांमध्ये. कोणती? कारण जेव्हा ते फळं त्या झाडाला लागतात आणि त्या फळांनी ते झाड परिपक्व होतं, पूर्ण होतं आणि फळही त्याच्यावरचं परिपक्व व्हायला सुरुवात होते, तसं तसं ते झाड वाकायला सुरुवात होते. फार मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. त्या झाडाचं परिणत अवस्था कोणती, परिपूर्ण अवस्था कोणती, तर अंकुरापासून सुरू झालेली वृक्षाची अवस्था शेवटची रचना असते फळाने लदबदणे. आणि एकदा असे फळं लागले ना की भवंती नम्रहा तरवाहा. ही जी रचना आपल्याला सांगितली महाकवी कालिदासांनी, शाकुंतलम मधला श्लोक आहे, भवंती नम्रा तरवाहा फलागमे. जेव्हा फळं येतात तेव्हा वृक्ष नम्र होतात, वागतात. वास्तविक त्या फळांचा केवळ वजनाचा विषय आहे, पण भारतीय संस्कृती सांगते नाही, नुसत्या वजनाचा विषय नाही, फळाच्या निमित्ताने झाडाचं जीवनचक्र पूर्ण होत असतं. फळ ही त्याची परिणत अवस्था आहे, परिपूर्ण अवस्था आहे. आणि एकदा परिपूर्ण अवस्था आली ना की नम्रता आली पाहिजे. ही जी रचना आहे ती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कवी सांगत असतात. ती रचना आपल्या समोर सांगतायत. आणि म्हणून फळांचा भार शब्द वापरला, भर शब्द वापरला. धत्ते भरम, या सगळ्यांचा भार तो धारण करतो. फुलांचा भार धारण करतो, पानांचा भार धारण करतो, फळांचा भार धारण करतो. गंमत लक्षात घ्या, यातली एकही गोष्ट वृक्षाच्या स्वतःच्या उपयोगाची नाही. भारतीय संस्कृतीने ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या त्यात हे वैशिष्ट्य आपल्याला सांगितलंय, कुठलंही झाड स्वतःचं फळ खात नाही, कुठलीही नदी स्वतःचं पाणी पित नाही, कुठलीही गाय स्वतःचं दूध पित नाही. या रचना कशा करता सांगायचे, त्याचं उत्तर आहे की या सगळ्या गोष्टी परोपकारासाठी आहेत. आणि मग ते सांगून नीतिशतक आपल्याला ऐकलं असेल तर आपल्याला लक्षात येईल, परोपकारार्थम इदम शरीरम. या सगळ्या गोष्टी जशा परोपकारासाठी आहेत तसं माझं हे शरीर सुद्धा परोपकारासाठी आहे, हे त्यांना सांगायचंय. या सगळ्याचा भार वृक्ष सहन करतो, पण तो फक्त भार सहन करतो, तो त्याचा उपभोग घेत नाही, तर ते उपभोग लोकांसाठी आहे. ही रचना आपल्याला त्यांना सांगायची आहे. म्हणून पहिल्या याच्यात सांगितलं की धत्ते भरम कुसुम पत्र फलावली नाम. पुढे सांगताय घर्म व्यथा. घर्म शब्दाचा अर्थ आहे घाम, उन्हाने येणारा प्रामुख्याने जो घामाचा विषय, कारण घाम व्यायामाने येऊ शकतो, त्या अर्थाने नाही वापरायचंय त्यांना. उन्हात तापल्यानंतर, कारण वृक्ष काही व्यायाम नाही करणार आहे म्हणून त्यांनी मुद्दाम घर्म शब्द वापरला, नाही तर स्वेद शब्द सुद्धा होता. संस्कृतमध्ये वेगवेगळे शब्द आपण जे पाहतोय या निमित्ताने की त्या छटाई समजून घ्यायच्या. व्यायामाने आलेला असेल, मेहनतीने आलेला असेल तर त्याला स्वेद म्हणता येऊ शकतो. नाही वापरलं, घर्म शब्द वापरला. का? कारण उन्हानी आलेला जो घाम आहे तो सांगायचा आहे. घर्म व्यथामध्ये ऊन सहन करणे, तो ताप सहन करणे. आणि किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. वृक्ष तो ताप स्वतः सहन करतात आणि जे खाली आलेले आहेत शरणागत त्या सगळ्यांना सावली प्रदान करतात, जी थंडगार असते.
ऊन स्वतः सहन करायचं आणि सावली इतरांना द्यायची, वृक्षाचा हिशोब जो आहे तो तिथे आपल्याला कवी लक्षात आणून देत आहे, त्याच्याकडे निदर्शन करताय. घर्म व्यथाम वहसी शीत भवम रुजम च. शीत याचा अर्थ थंडी, कारण जसं ऊन सहन करतात, थंड सावली देतात, उलट्या बाजूला जेव्हा थंडी असते, जेव्हा पाऊस असतो, तेव्हा आपल्याला लक्षात येईल तो पाऊस सुद्धा वृक्ष स्वतःवर झेलतात आणि खाली राहणाऱ्यांना मात्र आसरा निर्माण करून देतात. किती मजेदार रचना आहे. मग त्या पावसामध्ये भिजल्याचा जो त्रास होतो, जे रुज म्हणजे कष्ट जे आहेत, वेदना ज्या आहेत, त्या कोणाला होणार? त्या वृक्षाला होणार. खाली राहणारे कोरडे राहिले. ही जी रचना आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. म्हणून स्वतः ऊन सहन करतात, स्वतः पाऊस सहन करतात, स्वतः थंडी सहन करतात आणि जवळ आलेल्यांना मात्र तिन्ही वेळा वेगवेगळी रचना देतात, कारण उबदारपणा देतात. काही काही वृक्षांचं वैशिष्ट्य सांगितलं. प्रामुख्याने वटवृक्षाचं वर्णन करताना शास्त्रकारांनी ही रचना सांगितली. शीतकाले भवेत उष्णम उष्णकाले तु शीतलम. वडाची सावली जी असते ती थंडीच्या दिवसात गरम असते आणि गरमीच्या दिवसात थंड असते. अनेक गोष्टी सांगितल्या अशा, पण त्या सगळ्या गोष्टींमधलं वैशिष्ट्य आपल्याला सांगायचंय. ती रचना आपल्याला सांगायची आहे की तुम्ही स्वतः सहन करणे आणि इतरांना, जे शरणागत आलेले आहेत, जे जवळ आलेले आहेत, त्यांना मात्र सुखाची अनुभूती देणे. दुःख आपल्याकडे, सुख इतरांना, ही जी भूमिका आहे ना ती त्यांना प्रामुख्याने सांगायची आहे. म्हणून त्याचं वर्णन आपल्या समोर करतात. घर्म व्यथा वहती शीत भवम रुजम च. गरमाची व्यथाही ते सहन करतात आणि शीताच्या माध्यमातून, शीत भव म्हणजे थंडीमुळे निर्माण झालेलं जे रुज म्हणजे कष्ट, वेदना, त्या ज्या गोष्टी आहेत त्याही वृक्ष स्वतःच सहन करतो. तेवढ्याने होतं का? त्याचं उत्तर आहे नाही. आणखीन पुढची महत्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टी वृक्ष जिवंतपणी करतो. पण केवळ जिवंतचपणी करतो असं नाही. वृक्षाचं वैभव पहा किती अद्वितीय आहे, वृक्षाचं महत्व पहा किती अद्वितीय आहे, अलौकिक आहे, की तो मेल्यानंतर सुद्धा उपयोगी आहे. म्हणून जिवंतपणी तर उपयोगी आहेच, असंख्य प्रकारच्या गोष्टी देतो, त्याच्याबद्दलचा प्रश्नच नाहीये. म्हणजे अगदी प्राणवायू देण्यापासून सुरुवात होते, डोळ्यांना आनंद मिळतो हिरवा रंग पाहिल्यानंतर, फुलांच्या माध्यमातून सुगंध मिळतोय, फळांच्या माध्यमातून सुखाचा आनंद घेता येतोय. या सगळ्या गोष्टी वृक्ष देतो, या सगळ्या जिवंतपणी देतो. महत्वाची गोष्ट आहे. मग वृक्षाच्या बाबतीत असेल किंवा पशूंच्याही आपण समजून घेऊ, ते मेल्यावर सुद्धा उपयोगी आहे. म्हणजे किती पशूंचा उपयोग असतो, त्याचं चामडं उपयोगी पडतं, शिंग उपयोगी पडतात, हाडं उपयोगी पडतात, मांस सुद्धा अनेक प्राण्यांच्या भक्षणाच्या दृष्टीने उपयोगी पडतं. सगळीकडे मेलेला जीव सुद्धा, प्राणी या अर्थाने, गाय असेल, म्हैस असेल, हे सगळे इतरांच्या उपयोगी पडतात. मेल्यावर सुद्धा वृक्ष सुद्धा जिवंत आहे तोपर्यंत आता सांगितलेल्या गोष्टी देतो. मेल्यावर सुद्धा सरपण देईल, मेल्यावर सुद्धा लाकूड देईल. प्रत्येक गोष्ट मृत्यूनंतर सुद्धा वृक्षाचा उपयोग आहे. कवी मुद्दाम सांगतायत आपल्याला उद्देशून की लक्षात घे, ते मेल्यावर सुद्धा उपयोगी आहेत, वृक्ष आहेत. कारण परवाच्या भागात आपण पाहिलं तसं की न हलू शकणारे, न बोलू शकणारे, ते सुद्धा मेल्यावर उपयोगी पडतात. पशु आहेत हलू शकणारे पण बोलू न शकणारे, तेही उपयोगी पडतात. आपण माणूस आहोत, मेल्यावर उपयोगी नाही पडू शकत, कारण माणसाच्या देहाचा तसा कोणताच उपयोग नाही. आता विज्ञानाने काही शोध लावले, काही अवयव वापरता येतात, उरलेलं शरीर जाळावंच लागतं, गाळावंच लागतं, त्या पद्धतीने त्याची रचना होते. म्हणजे मेल्यानंतर त्या शरीराचा काही उपयोग नाही. मग आपल्याला निदान जिवंतपणी इतरांच्या उपयोगी पडलं पाहिजे, हे त्यांना प्रामुख्याने सांगायचंय. ती रचना आपल्या समोर सांगताय. आणि म्हणून वर्णन केलं, यो देहम अर्पयतीच अन्य सुखस्य हेतु हो. इतरांच्या सुखासाठी जो वेळ पडली तर स्वतःचा देह देखील अर्पण करतो, म्हणून मेल्यावर सुद्धा उपयोगी पडतो. या अर्थाने तसा देह सुद्धा त्याचा इतरांच्या उपयोगी आहे. तस्मै वदान्य, वदान्य शब्दाचा इथला अर्थ श्रेष्ठ असा आहे, बोलून चांगलं बोलणारा असाचा अर्थ आहे. तुम्ही म्हणा वृक्ष कुठं बोलू शकतो, त्याचं उत्तर आहे बोलणे शब्दाचा अर्थ शब्दच असायची गरज नाही, कृतीतूनच तो बोलतोय. वरच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यातून तो बोलतोय. वदान्य किंवा श्रेष्ठ असा अर्थ घ्या, म्हणजे आपल्याला सहजतेने कळेल. गुरवे,
तरवे नमस्ते. हे तरु म्हणजे वृक्षा, तुला नमस्कार असो, तू गुरु आहेस. गुरु शब्दाचे दोन्ही अर्थ हे सगळं तू आम्हाला शिकवतो. या अर्थाने गुरु, आणि गुरु शब्द दुसरा वापरला जातो मोठा या अर्थाने. जीवनामध्ये जर मोठे पण पाहिजे असेल, गुरुत्व प्राप्त करायचं असेल ना, तर माणसाचं जीवन असं असलं पाहिजे, फुललेलं असलं पाहिजे इतरांच्यासाठी, फळलेलं असलं पाहिजे इतरांच्यासाठी, स्वतः दुःख सहन करत इतरांना आनंद देणारे जे जीवन असतं ना, ते श्रेष्ठ म्हटलं जातं. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम्.